एक नवीन पुस्तकाला सुरुवात करतोय, एक थोडीशी वेगळा बदल म्हणून. स्वामी शिवानंद स्वामी, उन्हाळीचे स्वामी, उन्हाळी गावचे आहे. थोडा प्रास्ताविक पुस्तकाचं वाचू पण जरा हे चालू आहे, अग्निहोत्र चालू केलं आहे संध्याकाळचं. जरा सुरुवात करू. श्री स्वामी शिवानंद तथा कृष्णाजी सखाराम टेंबे, राहणारे पांगरी बुद्रुक, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी या महान विभूतीची आणि माझी प्रथम भेट 1952 साली. मी त्यांना एक उत्तम नावाजलेले ज्योतिष म्हणून भेटलो. त्यांचे वेश म्हणजे धोतर, शर्ट, कोट, टोकीला रुमाल असा जुन्या काळच्या प्रतिष्ठित वतनदाराला साजेसाचे बांधा, सडसडीत चेहरा, उभट नितळ गोरा वर्ण, हात लांब, जळवे, गुलाबी भोव आणि विशेष म्हणजे तेजस्वी पाणीदार डोळे. घरात धोतर, मलमली मुंडा हा साधारण पेहराव. गावी घरी असताना नेसाला एक उंच पंचा व खांद्यावर पंचा, अंगावर लहान टावे. रत्नागिरीला आमच्या राहत्या घराशेजारी श्री भाऊसाहेब बाटवडेकर यांच्याकडे ते येत असत. एक दिवशी दुपारी त्यांनीच हाक मारली, चौकशी केली, गप्पा सुराल्या. विद्वान, व्यासंगी, हजारजबाबी, बहुश्रुत माणसाचा सहवास नेहमीच सर्वांना आवडतो. मी माझा मोकळा वेळ जास्तीत जास्त त्यांच्या संगतीत घालवलो. त्यांच्याकडे येणारे अनेक लोक, त्यांचे विविध प्रश्न, त्यांनी दिलेली उत्तरं व पृच्छा आलेले प्रलय प्रत्यय दिसू लागले. माझे आकर्षण वाढत गेले. इतके की मित्र म्हणू लागले. आकर्षण वाढत गेलं इतकं की मित्र म्हणू लागले. सारखं त्या बुवाकडे काय बघतोस की तू पण चल चेला म्हणून जाणार त्यांच्याबरोबर. ऐरवी सर्वसामान्य माणसाप्रमाणे वावरणारे, दिसणारे, वागणारे श्री स्वामी आपल्या ठाई काही दैव अंतर्य शक्ती आहेत हे कोणाला जाणू नये, आपली खरी ओळख कोणाला पटवू नये असाच प्रयत्न करीत. मलाही त्यावेळी त्याची खरी ओळख झाली नव्हती. माझ्या लेखी तेव्हा तो एक सत्यप्रवृत्त सज्जन, अकृतिक, लोभाने जवळ आलेला, कोणती अपेक्षा न बाळगणारा, उदार, खरा मैत्र म्हणत राहील असा आणि अगदी जवळचा आप्त वाटावा असाच पुरुष होता. त्यामुळे त्यांना आम्ही कधी हाक, कधी काका, कधी कृष्णभाऊ अशा घरगुती नावानेच ओळखत असू. तसेच अगदी मोकळ्यापणे त्यांच्याशी गप्पा मारत असू. त्याच्या प्रेमळ, अत्यशील, आपुलकीच्या वागण्याने तेव्हा मला अगदी भारावून जायला होत असे. वाटायचे की हेच खरे आपले आप्त. एकदा त्यांनी मला आपल्या पांगरे गावच्या हरिरेश्वरच्या कार्तिकीला उत्सवाला आग्रहाने बोलले. त्यानुसार मी सन 1954 साली प्रथम त्यांच्या घरी गावी गेलो. एकदा गेलो तर वारंवार राहू लागलो. अशी कालक्रमण त्यांच्या अखेरपर्यंत म्हणजे 1970 पर्यंत चालू राहिली. त्यामुळे त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येक लोकांशी माझा परिचय म्हणून अडून आला. अनेक प्रत्यय त्यांना चमत्कार म्हणावे लागले असे मी पाहत होतो, अनुभवित होतो, ऐकत होतो. तरी व्यावहारिक ज्योतिषशास्त्राच्या आधाराने सल्ला देणारी एक सत्पुरुष अशीच त्यांच्याशी भावना होती. त्यांची खरी ओळख त्यांच्या पश्चात ज्या अनेक साधू, सत्पुरुष, विभूतींच्या यांना त्या कारणाने दर्शन घडले, त्यांच्याकडे जाणवायला लागले, समजू लागले. आज अशा महान विभूती सहवासात काही काळ काढण्याचे भाग्य मला लाभले. त्यांची ओळख पटलेली. भक्त सांगतात, तू त्याच्या सहवासात बराच काळ होतास म्हणून त्याची आठवणी, आख्यायिका, स्मरण, अनुभव, कलावृत्ती, चरित्र लिही आणि म्हणूनच मी हा प्रयत्न करत आहे. मी कोणी सिद्धहस्त लेखक नव्हे. वेळोवेळी बोलण्याचा ओघात त्यांच्या तोंडून ऐकलेली माहिती शाब्दिक करणारा साधा लेखक आहे. मी काका कृष्णभाऊ श्री स्वामी स्वतः प्रसिद्ध प्रारंभ होते. त्यामुळे त्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटना, ठिकाणी व नोंदी कोणी केल्या नाहीत. स्वतः काकांनी अशा गोष्टींना उत्तेजन, प्रोत्साहन देणे तर फार हवंच, परंतु तसा कोणी प्रयत्न करतोय असे ध्यानी येतात. अहो, हे सारे कशाला हवे, कशासाठी असे म्हणून त्याला तिथल्या तिथे धुडकावूनच लावले. पुढे त्यांच्या हयातीत त्यांचे चरित्र लिहिण्याचा प्रस्ताव झाला. त्यावेळी त्यांनी उधळूनच लावला. त्याला अपवाद फक्त एक लहान उभीबद्ध चरित्र, श्री मधुकर बाटवडेकर. अल्पवयीन तरुणाने त्याला येईल ते सेवा म्हणून एक उभीबद्ध चरित्र लिहून प्रसिद्ध केले. श्री स्वामी चरित्र म्हणजे अथांग सागर. त्यांची शोध कोणी कसा करणार. कोणत्याही गोष्टीचे मूल्यवान करायचे झाल्यास त्याला त्या गोष्टीचे समजणारे, त्यातील गर्भित अर्थ, त्यामध्ये शास्त्र जाणणारा, जाणकार, व्यासंगी, विद्वान असावा लागतो. असा कोणताच गुण माझ्यात नाही. म्हणून मी जे ऐकले, पाहिले, अनुभवले
आठवले तसेच लिहित आहे. एखादा साधू संत चरित्रासंबंधी चर्चा चालू असताना श्री स्वामी म्हणाले, संत साधू किंवा महाविभूती चरित्र अशी असावीत की त्यांच्या वाचण्याने मनात फक्त भक्तिभावच निर्माण व्हावा. सत्पुरुषाचे काय, त्याच्याकडे येणाऱ्या प्रत्येक आत्मिक कल्याण साधण्यासाठी मार्गदर्शन करणे हे असते. याउलट येणाऱ्याच्या मनात कोणताही क्लेश अगर कटू भावना निर्माण होऊ नये. तो आत्मिक उन्नतीऐवजी रसभर देखील अधोगती झुकणार नाही याची काळजी घ्यावी लागते. जन्मभर त्याचे असे मार्गदर्शन केले आणि अशाच प्रयत्नाने कास धरली. अडचणीच्या कचाड्यात सापडून आपल्या अगदी हताश अवस्थेत अगतिकतेने येणाऱ्या मनातील जळमडे दूर करून त्याला सन्मानावर आणून त्याने मनोधैर्य वाढवून त्याचे अत्यधिक कल्याण त्याने माजले. त्याप्रमाणे आपल्याकडे काही श्रद्धेने येणाऱ्या मनातल्या कोणत्याही किलबिश वगैरे वाईट भावना निर्माण होऊ नये व आत्मिक उन्नतीच्या ऐवजी अधोगतीकडे झुकणार नाही याची त्यांनी काळजी घेतली. ज्यांनी श्री स्वामींचा सहवास लाभला त्यांना पुन्हा प्रत्ययाचा अनुभव यावा. ज्यांनी स्वामींचे नुसतेच नाव ऐकले असेल वा जे अगदी नवनवीन असतील त्यांनी त्यांच्या संबंधी थोडी अधिक माहिती व्हावी एवढाच या पुस्तक लेखनाचा मर्यादा उद्देश आहे. श्री द. आगाशे, टिळकाळी, रत्नागिरी. पिनकोड हा त्यांचा पिनकोड आहे पुस्तकाचा. आजचा पहिला प्रस्ताव एवढाच. उद्या पुढचा.